450 वर्षापूर्वी एका शास्त्रीच्या जीवनात एक चूक घडली. 450 वर्षापूर्वीचा प्रसंग. शास्त्री त्या शास्त्रीचं नाव होतं रामेश्वर शास्त्री बहुलकर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या समकालातले शास्त्री, प्रचंड विद्वान. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ. त्याच्यानंतर शास्त्री पाहिले मराठवाड्यातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आणि त्याच्यानंतर शास्त्री पाहिले नाशिक जिल्ह्यातले तुकाराम महाराज महामुनी. माहीत असावा वैजनाथ बुवा, महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी झळकिलं असेल तर तुकाराम महाराज महामुनींनी झळकिलं. कारण शास्त्री या पदवीचा फोटो जर महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचा असेल तर फक्त ते तुकाराम महाराज महामुनींचा, पुन्हा कोणाचा नाही. आता एखादा म्हणील पुढचे शास्त्री, आता भरपूर शास्त्री आहेत, एक दोघांचं नाव घेतल्यावर बाकीचे नाराज होतील, त्याच्यामुळं सगळ्यांचे घेतले असे गृहीत धरा. पण मागचे हे 3 परिपूर्ण मार्काने पास झालेले. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, जगन्नाथ अण्णा काव्यतीर्थ यांचे कीर्तन माणसं ऐकतील नवल नाही. आज जर जगन्नाथ अण्णा असायलेत तर पहिला त्यांच्या कीर्तनात बसेल. अजूनही विद्वत्तेची उंची गाठली असती. महाराज ती लोकनशिवान असतील, त्यांना अण्णा ऐकायला भेटले. हो महाराज, मोठ्यांचं ऐकायचं असते, मोठ्यांचं ऐकायचं असते. जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य होतं, संसार करत असताना बारक्याकडे पाहायचं, 4 चाकाच्या गाडीत बसलेल्यानं सायकलवाल्याकडे पाहायचं, ते कधीच लहान होणार नाही. आणि परमार्थ करत असताना मोठ्याकडे बघायचं, ते कधीच लहान होणार नाही. परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा आणि संसार लहान्याकडे बघून करायचा. सायकलवालं इमानाकडे पाहून चालू लागलं, मुरगाळलं पडलं वाड्यात, ते खालीन सायकलवरी आणि ते चाक फिरूच लागले. हो, तरी म्हणला सायकल कशी पळायली, कुठं नाही पळायली, तू ह्या अंगावर बसली सुंबळ्या म्हण पळत असती कुठं, कशाला विमानाकडे. ही व्याख्या अण्णा सांगायची. अहो 9 वर्ष एका शब्दावर आरती तुकारामा, 9 वर्ष वारीत एकच अभंग, आरती तुकारामा. काय विद्वत्ता असेल महाराज. ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती आरती तुकारामा. काय व्याख्या असतील महाराज या लोकांच्या. तुम्हाला एक सांगू का, चांगलं तूप खाणारे, लोणकड्याचं तूप खाणारे इकतचं खातच नसते. इकतचं तर कोणी सांगतो आमच्या कंपनीचं तूप उत्कृष्ट आहे, ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला नुसतं म्हणा तुला दूध काढता येतं का, आणि निब्बर उसानं हाणायला पाहिजे, इंचभर जागा ठेवायची नाही लाल करायची. आणि तू तुपाची ॲडव्हर्टाईज करतो का सोंबळ्या, तुला धार काढता येते का. आणि आपण पानचेट्याचं ऐकून द्या मला ते तूप, आपल्याही गोळ्यात संपल्यानं. एक जण म्हणला आमच्याकडे उत्कृष्ट कंपनीचा मध आहे, त्याला एकच म्हणावं तुला मवळ होलिता येतं का. हा 2 माश्या चावल्या तर नांदेड शिव थांबायचा नाही सोंबळ्या तू, आणि तिकडं संभाजीनगर शिव तू गाडी उभी राहायची नाही, रस्त्यात तू धोतर ओलं होईन घामानं. आणि तू म्हणतो आमचा उत्कृष्ट कंपनीचा मत आहे ना, आपण म्हणतो त्यांचा मधलंय खास होलवा ना तुमच्यात बोरीचे. पण आपल्याला बी असा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. त्याच्यामुळं पैसे किती जरी आले तरी आपल्याला पुरणत, ह्या नालायकपणानंच पुरणत. नाही तर शेतकऱ्यानं बऱ्याच गोष्टी आपल्या खाचं शिका, आजाराची संख्या कमी होईल. विठाला विठा. जरा जुरा ज्याला उसले मोठा झाला की त्याची बायको येताना सांगते आज माझी पाठच ताटलेली आहे. हो धुईन सासूचं लुगडं ती पाठ नीट होती. नाही माझं अंगच कणकण करायला, येताना बर्गर घेऊन या आणि येताना पॅटीस घेऊन या. पोट्याचे पोट डेरीवाणी झाले असे, पॅटीस आणि बर्गर खाऊ खाऊ. शेतकऱ्याच्या बाईनं बर्गर आणि पॅटीस खात असते. नाना प्रकारच्या नमुन्याचा स्वयंपाक करता शेतकऱ्याच्या बाईला. तिनं असं हे भंगिऱ्याने इकलेलं खायचं नाही. चला ज्यांना अडचण आहे ते खात असतील कैदी, आपण आपलं खायचं शिका.
आपलं खाचं शिका, आपलं आपलं आपलं. आजाराची संख्या कमी वाढेल. पण लय टेक झाली बापा, विचारता सोय नाही. चला जुन्यावर या. तुम्हाला एक माहिती आहे का, म्हाताऱ्या माणसाला विचारतोय, गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. गुळाचा चहा प्यानाऱ्याला भिकार चोट म्हणत होते. आणि आता ज्याला जास्त भारीची गाडी आहे का, इथे गुळाचा चहा मिळेल, इकडं वळेव, इकडं वळेव, इकडं वळेव, इकडं. आणि गुळ किती टाईम उकळल्यावर दूध चांगलं राहतं चेअरमन. आणि कवरं उकळल्यावर दूध नासतच नाही, ते कशाचा गुळ आला. आणि ते म्हणतो आमच्याकडे सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल. त्याला एकच विचारा, ऊस बायकोच्या टाळू लावला का तू? ह्या आपल्याकडे गुंठाभर जमीन नाही, तुला हाणायला पाहिजे सेंद्रिय सांगतो. काय आपणही नालायकायचं ऐकतो. अरे भारदस्त शेतकऱ्यानं भंगिऱ्याचं ऐकावा, आपल्याच गोळ्या संपल्यात असं समजायचं. विठाला विठाला महाराज विनंती करतोय, रोज 2 मिनिटं का होत नाही कीर्तनात शेतीवर बोला जा. 2 मिनिटं का होत नाही बोला जा. आपला स्वार्थ शेतीवर बोलण्यात काय सांगू तुम्हाला. या देशातला शाकाहार किती मंत्री एका जागेवर झाल्या गहू तयार करतील? किती पंतप्रधान एका जागेवर आल्यावर गहू तयार करतील? किती राष्ट्रपती एका जागेवर आल्यावर ज्वारी तयार करतील? हा, किती डॉक्टर एका जागेवर झाल्यावर गहू तयार करतील? किती शिक्षण क्षेत्रातले माणसं एकत्रित आल्यावर मका तयार करतील? नाही. मका गहू ज्वारी तयार करायचा कारखाना रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा आहे. वारकरी संप्रदाय, सनातन संप्रदाय कशाच्या बळावर चालू आहे? तुळशीच्या माळीच्या. आणि माळ जिवंत ठेवायची ताकद कोणात आहे? फक्त शेतकऱ्यात. म्हणून राजकारणी लोकांना पण सांगतो, कधी कधी शेतकऱ्यासाठी गाडी उभी करी जा, देव तुमचं कल्याण करील, कल्याण करील. 4 देवापैकी एक देव शेतकरी राजा आहे. कधी कधी रोज महाराज त्याच्यावर मिनिट अर्धा मिनिटं बोला जा, कारण ह्या तरुणांना बळ येईल आणि उद्या हे रानात काम करतील. आपला शाकाहार जिवंत ठेवायची ताकद फक्त शेतकरी राजा ते. पुन्हा कोणतेच कोंबडे करू शकत नाहीत, फक्त शेतकरीच करू शकतो. आणि त्याला वेठीच धरते ते. ज्याला ज्याला शेतकरी आवडत नाही त्याचे पोरं झोपीत अंगुठी घेतील तुमची बेटे हो. कमवणं किती बी झोपीत अंगुठी घेतील तुमची, झोपीत. अशा अवलादी तुम्हाला जन्माला येते. तुम्हाला शेतकरी आवडत नाही ना. माझ्या अष्टादश संतांना कोणाला शेती आवडत नव्हती सांगा? ज्ञानोबारायनं शेती सांगितली, तुकोबारायनं शेती सांगितली, नाथबाबानं शेती सांगितली, सावताबाबानं शेती सांगितली. आणि आता आपल्याला एक जण म्हणतो पाणी अडवा पाणी जिरवा. तू सांगतो वय. हा, त्याला विचारलं रब्बीन खरीप काय? आपल्याला ते शिकलत नव्हतं. थोतरीत आणायला पाहिजे तू. तुला रब्बीन खरीप कळत नाही ना. आम्हाला पाणी सांगतोय. आम्हाला पाण्याचं महत्व पैठणच्या मालकांनी सांगितलंय. अनवरत मेघ जडा धरणे बांधो निघाली जे तळा, धरणे बांधो निघाली जे तळा, अनवरत मेघ जळा. अनावश्यक पडलेला पाऊस धरण बांधून तळ्यात घाला, भिंत बांधून तळ्यात साठवा. हे पैठणच्या मालकांनी सांगावं. शेतीचं महत्व, चांगली शेती, वेळेला पेरा, सुक्षेत्रानी ओलटे, बीजही पेरी जे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे की गा. आळंदीतल्या मालकानं सांगाव. मळे झाकोन या करी ती पेरणी. देहूतल्या मालकाने सांगावा. निवडावे तन शेती करावे राख. तुम्ही धरला होता बाण पण मानलाच नाही. विठाला कीर्तनातला गायक हा अर्थदृष्टी ठेवून ऐकणारा असला की खेळ जमत असतो. धरला होता त्याने, पण त्याला वाटलं आता हे काय म्हणतं काय म्हणतं काय. मी चांगल्याला काहीच म्हणत नाही आणि भांगाऱ्याला नाव ठेवत नाही पण मानित नाही. विठाला विठाला काय ताकद, काय सांगू लागलो राजेहो. शास्त्री महाराष्ट्राचं नाव उंचवलं. महाराज तुकाराम महामुनी रात्री जर लघुशंकेला उठले ना तर कुंखा इतकी लाल लगी होत होती. त्यांच्या गुरुजीने विचारलं, तुकाराम अरे
रक्त पडतंय तुझ्या लगीतनं. एवढं का? आखी रात्र जागून अभ्यास करायचे. म्हणून महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात कोरलं तुकाराम महाराज महामुनी. असे शास्त्री 450 वर्षापूर्वी रामेश्वर शास्त्री बहुलकर. काय त्यांचा महिमा सांगतोय. विद्वान शास्त्री. रामेश्वर शास्त्री म्हणजे सामान्य शास्त्री नव्हते, प्रचंड विद्वान होते. पण रामेश्वर शास्त्रींनी एक चूक केली. अनगडशा फकीराच्या इरीत उडी टाकली. ईर म्हणा, बारव म्हणा, तिला पायऱ्या असल्यामुळे तिला बारव म्हणायच्या. आणि अनगडशा फकीराच्या बारवाला विठ्ठल रहाट होता लावलेला. रहाट पाणी काढायचं साधन. हो, रहाटाला गाडगे असायचे. तो रहाट फिरत फिरत आला की रिकामे गाडगे खाली जाईत, भरलेले वर येईत. मोठ रहाट. हा, मग आंघोळीला पाणी न्या, प्यायला न्या, स्वयंपाकाला न्या, कशालाही न्या, स्त्रीनं न्या, पुरुषानं न्या. त्या अनगडशा फकीर काही म्हणत नव्हता. फक्त त्याच्या पाटील बारवात कोणी जायचं नाही. ते म्हणजे तेच अनगडशा फकीर. आणि ते फकीर काय सामान्य नव्हता महाराज. ते फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. अनगडशा फकीराला साधं कसं म्हणता. तुम्हाला एक सांगू का, लोकाच्या धर्माला शिव्या दिल्यावर आपला धर्म उंच जात नसतो, हे डोक्यात ठेवा. आपला धर्म जर उंच न्यायचा असेल, आपली संस्कृती उंच न्यायची असेल, तर आपल्या हराम खोरायला पहिलं खंडन करा. करणे, पाखांड, खंडन. आपल्यातले नालायक शोधा, आपले पापी शोधा, त्याला दुरुस्त करा. लोकांना शेजाऱ्याला ऊस झाला 400 टन, मग त्याला पुढच्या वर्षी 400 होऊन म्हणून यानं म्हशी घातल्या त्याच्यात, तर त्याला 5-50 टन कमी झाला. पण तू हवा आडा का सोंबळ्या नाही ना. आपला वाहण्यासाठी त्यानं काय मशागत केली त्याच्या दिडीनं आपल्याला करावं लागेल. तर आपला ऊस वाढन, आपली हळद वाढन, आपली मका वाढन, आपलं सोयाबीन वाढन, आपला कापूस वाढन. प्रयत्नच करावा. मग शेतीत जसा प्रयत्न तसा धर्मात सुद्धा प्रयत्नच. आपण आपला धर्म उंच नेण्यासाठी प्रयत्न करायचे. लोकाला शिव्या दिल्यानं किंवा एखाद्या जातीला वाईट म्हणल्यानं आपला धर्म वरी जात नाही. आपल्या धर्मात काय त्रुट्या येतात त्या दुरुस्त करणं, याच्या त्यानं आपला धर्म वाढेल. काही लोक तुम्हाला छिवळून देतात, ही त्यांची पोळी भाजण्यासाठी छिवळून देतात. आणि त्यांना काही सोयीसुतक नसतं, धर्माचं काही नसतं. जी माणसं धर्माचा प्रचार लोकांना सांगतात त्यांना माळी आहेत का? आहेत का त्यांना माळी? नाही. ते एकादशी धरतेत का? आणि मग त्यांची लायकी काय धर्म सांगायची? हा, अरे मसुबाला बोकड्या कापल्या, लिंबून कांदा ह्या खिशात घेऊन जातो सोंबळ्या तू हरामखोरा. हा, ह्या खिशात लिंबून ह्या खिशात कांदा नेतो ना आलाय का? आणि तू धर्म आम्हाला शिकवितो. यम तुला इतका हानीन फडव्या, तू इंचभर जागा लाल करायची ठेवणार नाही. विठाला विठाला. महाराज, धर्म माईकवर बोलायचा विषय नाही, धर्म लोकांना सांगायचा विषय नाही, धर्म अनुकरणात आणायचा विषय, धर्म कृतीत आणायचा विषय. कशाला धर्म म्हणायचा? आईबापाचं पालन करणं धर्म आहे, मोठ्यांचा आदर करणं धर्म आहे. हा महाराज, उषा पायत्याचं अंतर लक्षात घेणं याला धर्म म्हणतात. ज्याला उषा पायत्याचं अंतर कळत नाही का, याला हरामखोर म्हणतात. हो, उषा पायत्याच्या अंतराची ज्याला लेवल कळती का, तो धर्म सांगण्याच्या लायकीचा आहे. ही बहीण आहे, ही मेवणी आहे, ही भाऊजाई आहे, ही आई आहे, ही काकी आहे, ही आत्या आहे, ही मावशी आहे, ही माझी पत्नी आहे. हे उषा पायत्याचा अंतराची लेवल ज्याला कळती का, तो धर्मावर बोलण्याच्या लायकीचा असतो. पांचटाईच्या मुखातून धर्म ऐकणं आपण मातीत जातो. विठाला विठाला विठाला. बरंच कोणाला वाईट म्हणायचं नाही. तो अनगडशा फकीर होतो, त्याच्या धर्माचं काम करत होता, मुस्लिम गुरु होता तो. आणि त्याच्या बारवात रामेश्वर शास्त्रीने उडी टाकली, पाणी उडालं. रामेश्वर शास्त्रीला असा थोडासा त्यांच्या मनात भाव झालता की माझ्यासारखा विद्वान या परिसरात कोणी नाही. रामेश्वर शास्त्रीला वाईट म्हणायचं नाही बरं महाराज. का म्हणायचं नाही? का 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 लोक म्हणतात की रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला त्रास दिला. त्रास द्यायला नाही, तुकोबारायला तपासलं. कारण मोठी माणसं सहजासहजी कोणाला मानित नसतात.
ज्या रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायला तपासलं, म्हणजे आपण त्याला त्रास म्हणतो, त्याच रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायची आरती केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. कधी कळाल्यावर कळून जर मानलं नसतं तर आपण रामेश्वर शास्त्रीला नाव ठेवलं असतं. पण कळाल्यावर एक शेवटचं कडवलं येताना टाकातली शाई संपल ती त्या दौतीतली. आता शेवटचं कडवं कशाला लिहावा म्हणून रामेश्वर मोठे लोक सांगतात. माधव महाराज मगर सांगायचे सूरज खेडकर, त्यांनी टाक तो बोरू मांडीत टोचला आणि मांडीतून रक्ताचा थेंब आला आणि त्यानं शेवटचं कडवं लिहिलं तुकिता तुलनेशी. महाराज लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. कसं वाईट म्हणता तुम्ही, कसं आपली काय पात्रता आहे. महाराज बिभीषणाला मूर्ख म्हणले, मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. हे कोण म्हणलंय? मालक म्हणले. अष्टादश संतांपैकी एक मालक म्हणलेत. विठ्ठल भाऊ आपण कसं काय म्हणायचं मूर्ख बिभीषणाला? आपण का म्हणू शकत नाही? बिभीषणानं असं भजन केलं की त्या भजनाच्या प्रतापानं मारुतीराय त्याचं घर जाळू शकले नाही. आपलं भजन काय चालू भजनात तांबाखू घोंगडी खाली, चालू भजनात गर्दा कालीतून घोंगडी खाली टाकी तू. आणि तुझी लायकी आहे का बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची? एक शपक अभंग आहे, पण अभंग आहे, गाणे म्हणणाऱ्यापेक्षा बरं आहे ना. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाचिया. तू का म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ. या प्रतीत नसला तर नागपूर प्रतीत असेल, पण अभंगच आहे ना गाणे म्हणण्यापेक्षा. हृदयी सीतावर मनोनिया अभंग आहे. हृदयामध्ये सीतेचा पती होता म्हणून मारुतीराय बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. भजनाची ताकद. आपलं काय शक्य आहे? आपल्या अंगावर एक जणांनी पेट्रोल टाकलं, काडी टाकली, रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी, हाडा सगळं जळाला. आपण नाही नाव ठेवायचं कोणाला, आपली लायकी नाही आपली. उगं नाही वाभाडे काढे पाहिजे. बुटको घर पाणी घ्यायला आणि पुढच्याला म्हणला आंघोळ करू तू का? अरे त्याची देवपूजा झाली आणि तो तोंडत नाही धुतलं आणि त्याला बुटको भर पाणी घेऊन गेला. हा तिळभर करीतून इळभर सांगतो सुंबळ्या. लायकी आहे का तुझी? काय माणसं बोलतील त्याचा काही मेळच नाही. मूर्खपणाचं डोके.